नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 24 जानेवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे. इटली या देशाने कॅव्हॅलियर डेल ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया हा जो नागरी पुरस्कार आहे तो कोणत्या भारतीयाला दिला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच श्रीनिवास डेम्पो. श्रीनिवास डेम्पो यांना हा इटलीने पुरस्कार दिला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा, श्रीनिवास डेम्पो हे गोव्याचे उद्योगपती आणि त्यांचे योगदान भारत इटली संबंध, विदेशात राहणाऱ्या इतालवी नागरिकांसाठी मदत करणाऱ्या कामासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिवास डेम्पो जे आहेत ते गोव्याचे एक उद्योगपती आहेत आणि त्यांचे जे योगदान आहे ते भारत आणि इटली संबंध सुधारण्यात आहेत. ओके, त्यांनी भारत आणि इटली या दोघांचे संबंध सुधारले असून त्यांनी विदेशामध्ये राहणाऱ्या इतालवी नागरिकांसाठी मदत केली आहे. ओके, आणि या सर्व कामांमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर असणार आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते. ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी मेघालय उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा ठरतो कारण की मेघालय उच्च न्यायालयाच्या या पहिल्याच मुख्य न्यायाधीश आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांनी 10 जानेवारी 2026 रोजी शिलाँग येथील लोकभवनाच्या दरबारमध्ये मेघालयचे राज्यपाल चंद्रशेखर एस विजयशंकर यांच्या हस्ते मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेतलेली आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3 आहे. सांझा शक्ती हा संयुक्त लष्करी नागरी फ्युजन सराव दिघी टेकड्यांवर कोणी आयोजित केला आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे भारतीय लष्कर. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे. तर भारतीय लष्कराने सांझा शक्ती हा जो संयुक्त नागरी लष्करी सराव आहे तो दिघी टेकड्यांवरती आयोजित केला आहे. बघा, सांझा शक्ती हा एक लष्करी नागरी संयुक्त सराव आहे जो की भारतीय लष्कराने म्हणजेच इंडियन आर्मीने दक्षिणी कमांडच्या महाराष्ट्र, गुजरात, गोवा एरिया अंतर्गत आयोजित केला आहे. तर बघा, हा जो सराव आहे तो दिघी टेकड्यांवरती खडकी लष्करी तळ पुणे येथे पार पडला आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. 11 ते 17 जानेवारी 2020 दरम्यान भारतामध्ये राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाची कोणती आवृत्ती संपन्न झाली? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी 37वी. तर 37वी आवृत्ती संपन्न झाली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. अपार ID जनरेशनच्या बाबतीत कोणत्या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे छत्तीसगड. ओके, ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या राज्याने अपार ID जनरेशनच्या बाबतीमध्ये मोठ्या राज्यांमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, छत्तीसगड या राज्याने मोठ्या राज्यांमध्ये अपार ID म्हणजेच अपारचा लॉंग फॉर्म होतो ॲटोमेटेड परमनंट ॲकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री, या बाबतीमध्ये या जनरेशनच्या बाबतीमध्ये सर्वोत्तम कामगिरी छत्तीसगड या राज्याने केलेली आहे. तर बघा, अपार ID हा एक प्रत्येक विद्यार्थ्यास दिला जाणारा एक अद्वितीय म्हणजेच युनिक शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. माहिती अधिकार म्हणजेच RTI कायदे अंतर्गत कोणत्या संस्थेला गोपनीयतेचा अधिकार आहे असा निर्णय नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए PM केअर्स फंड. तर PM केअर्स फंड असं याचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की RTI कायद्याच्या कलम 8(1)J अंतर्गत व्यक्ती किंवा पक्षाची गोपनीय माहिती उघड करण्यापासून संरक्षण दिले जाते आणि हे संरक्षण PM केअर्स फंडला संस्थेजवळही लागू होऊ शकते. ओके, असं याचं स्पष्टीकरण न्यायालयाने दिलं आहे. ओके,
लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. गृहलक्ष्मी हे पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, गृहलक्ष्मी हे पोर्टल नुकतेच कर्नाटक या राज्याने लॉन्च केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गृहलक्ष्मी हे जे पोर्टल आहे ते कर्नाटक राज्य सरकारने लॉन्च केलेले आहे आणि हे पोर्टल कर्नाटक सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने सुरू केले असून ज्याचा उद्देश म्हणजे महिला उद्योजकांना डिजिटल मार्केटिंग व व्यापारासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हा आहे. ओके, लक्षात ठेवा माहिती विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. सायना नेहवालने निवृत्तीची अधिकृतपणे घोषणा केली आहे, तर ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे तर बॅडमिंटन. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. नुकताच कोणत्या भारतीय राज्याने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याने नुकताच भाषिणी विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. अलीकडेच मध्य प्रदेश सरकार यांनी डिजिटल इंडिया भाषिणी या विभागासोबत सामंजस्य करार केला असून म्हणजेच MOU हा साईन केलेला आहे. ओके, आणि याचा उद्देश म्हणजे बहुभाषिक डिजिटल शासन व सेवांचा विस्तार करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. महत्त्वाचा प्रश्न आहे. स्पिटुकगस्टर महोत्सव नुकताच कोठे साजरा करण्यात आला? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच लद्दाख. तर लद्दाखमध्ये स्पिटुकगस्टर हा महोत्सव नुकताच साजरा करण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, यामध्ये धार्मिक नृत्य, पूजा, धुना आणि प्रार्थना यांचा समावेश होतो. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.